मुंबईमध्ये पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान विभागाने मुंबईला 3 तासासाठी रेड अलर्ट दिलेला आहे, तर नवी मुंबईमधील पनवेलमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत शिल्पा नरवडे प्रतिनिधी। या ठिकाणी पनवेलमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। शिल्पा, सध्या काय स्थिती आहे? हवामान विभागाने मुंबई शहराला 3 तासाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागरिकांना आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र आज हवामान खात्याने 3 तासाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि हा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर मुंबई शहरामध्ये सकाळपासून जे ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जो रेड अलर्ट 3 तासाचा जारी करण्यात आलेला आहे, त्यामध्ये 3 तासामध्ये मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस होईल। विजाच्या कडकडाटांसह वाऱ्यासह हा मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिलेला आहे। सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे। अनेक उपनगरांमध्ये, मुंबईमध्ये किंवा पनवेल, उरण परिसरामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। मात्र या 3 तासांमध्ये मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सध्या। त्यामुळे नागरिकांना जे आव्हान केलेलं आहे काळजी घेण्याचं, ते नागरिकांनी पाळावे। गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे देखील आव्हान करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हा मुंबई परिसर पूर्ण पावसाने चिंब होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिल्पा, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपण यासह आणखी एक अपडेट पाहणार आहोत। रायगडमधील उरणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे। तर पुढील 3 दिवस मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। रायगडमध्ये सुद्धा उरणमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। पावसाच्या पाण्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं सुद्धा पाण्यामध्ये गेलेली आहेत। रायगडमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। उरणमध्ये हा मुसळधार पाऊस पडतो आहे। शिल्पा, उरणमध्ये सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळते आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती। पहिल्या पावसात मुंबई शहराची तुंबई झाली। उरण परिसर असेल किंवा रायगड परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसला होता। मात्र गेल्या 3 ते 4 दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। उरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि याच पावसामुळे उरण परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। रस्त्याच्या कडेला जर आपण पाहिलं तर अनेक जी वाहनं आहेत, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, हे देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा पाऊस जर असाच उरण परिसरामध्ये गेल्या 1 ते 2 तासामध्ये कोसळत राहिला तर उरण परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे। तशी भीती देखील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर उरण परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे। येणाऱ्या काही तासामध्ये जर हा पाऊस असाच बरसत राहिला तर उरणकरांवर मोठं जलसंकट येण्याची भीती निर्माण झाली। धन्यवाद शिल्पा, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी। उरणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे। अनेक वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत आणि हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर अधिक भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे। मुंबईमध्ये सुद्धा 3 तास रेड अलर्ट देण्यात आलेला आहे।